तर मंत्र्यांचा मुलगा हा दावोसला जाऊन करार करतो असं हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका करत म्हटलंय। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी ही टीका केली आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून आकड्यांची फेकाफेकी केली जाते। भाजप आणि शिवसेनेची युती मुंबईला नाही तर दिल्लीत झाली आहे असंही सपकाळ म्हणाले। शिवाय भाजप आता मित्रपक्षांना संपवायला निघाली आहे असं सुद्धा सपकाळांनी म्हटलंय। सुधीर मुनगंटीवार जे आहेत भाजपाचे, त्यांनी अशी काही नगरसेवकांवरती जबाबदारी दिली असं म्हणणं आहे की जे काँग्रेसचे काही नगरसेवक आहेत त्यांच्याशी संपर्क करून आम्हाला पाठिंबा द्यावा किंवा आमच्यासोबत यावं विकास कामासाठी, अशा पद्धतीने काही जबाबदारी दिली भाजपच्या नगरसेवकावरती। बहुतेक त्यांना भाजपच्या काही नगरसेवक हे त्यांच्याकडे आणण्याच्या अनुषंगाने त्यांनी बोललेले असावेत, पण काँग्रेसच्या नगरसेवकांजवळ जबाबदारी देण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये काही गुंतवणूक केल्याचा दावा केला। काल पत्रकार परिषद सुद्धा घेतली। मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होतील अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। काय नेमकं? दावोसला दरवर्षी मुख्यमंत्री जातात आणि तिथे वेगवेगळ्या वल्गना करतात, आकड्याची वेगवेगळी फेकमफाक करतात। लोढाजी जे आहेत, मंगलप्रसाद लोढाजी, हे त्यांच्या मंत्रिमंडळातले सदस्य आहेत आणि त्यांचेच मंत्र्यांचा मुलगा हा दावोसला जाऊन त्यांच्याशी करार करतो, म्हणजे हा आता सगळ्या या फेकमफाकीची हा कळस एकंदरीत हा गाठलेला आहे। दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या काही नेत्यांनी तक्रार केली की शिवसेनेने जास्त जागा लढवल्या म्हणून हा सगळा प्रकार झाला। भाजप आणि शिवसेनेची जी युती होती ही मुंबईला झाली नाही, ही दिल्लीला झाली आणि त्यामुळे दिल्लीला तक्रार करण्याकरता गेलेले आहेत। मुळात 100% भाजप हा कित्ता गिरवण्याच्या अनुषंगानं, हा नारा शेवटावर जाण्याच्या अनुषंगानं आता भारतीय जनता पक्ष मित्रपक्षाला संपवायला निघालेली आहे आणि त्याकरता त्यांनी स्लो पॉइझनिंगचे प्रयोग जे आहेत हे सुरू केलेले आहेत। पुढे या गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अशा सगळ्या प्रकरणाची एकामागची एक सिरीजच आपल्याला बघायला मिळेल। नक्कीच। तर हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी।